आपलं सर्वांचं भगवान तथागत महान पुण्यप्रतापी आयुर्वेदाचार्य नागार्जुन आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पुण्य केलं त्या प्रतापाने आपलं सर्वांचं जय हो, मंगल हो, कल्याण हो, सदा सुखी राहा, आणखी प्रगती पथावर. आतमध्ये आल्यावर असा काही आजूबाजूचा नजारा बघायला मिळतो. चला तर मित्रांनो, शांतिवन बुद्धविहाराला भेट दिल्यानंतर आता आपण चाललो आहोत एक नवीन लोकेशनवरती. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील मंचर हे एक छोटेसे शहर आहे. या पुरातत्वीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान सुद्धा आहे. तर चला आपण जाणून घ्याव्या त्या ठिकाणचा इतिहास. चला मित्रांनो, आता मी दुसऱ्या पॉईंटवरती आलो आहे. हे पॉईंट असं आहे की पुरातत्व सर्वेक्षण केंद्र या ठिकाणी होतं. त्या वास्तूचा तुम्हाला एक छोटीशी माहिती देणार आहे. ती माहिती तुम्हाला नक्कीच पटेल. सर्वप्रथम मी तुम्हाला ना आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि मग तुम्हाला याची माहिती देतो कशी काय ती. तर तुम्ही आपण बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, या भागात अनेक पुरातत्व अवशेष आणि कलाकृती सापडल्या आहेत, ज्यामुळे या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृतीची मौल्यवान माहिती मिळते. या क्षेत्राचे पहिले व्यापक सर्वेक्षण 1933 मध्ये T.A. वेलेस्टेड यांनी केले असून त्यांनी मंचर येथे बौद्ध मठाचे अवशेष तसेच अश्वमेध आणि इतर पुरातत्व वस्तूंच्या अवशेषांची नोंद केली आहे. तर चला आपण बघूया आपल्याला अजून काय बघायला मिळतं का. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेऊया. आणि मित्रांनो, या टेकडीवरील उत्खनन करत असताना एक मोठा महाविहार आणि सभोवताल लहान मोठे असलेले अनेक विहार, खांबयुक्त मंडप असे अनेक अवशेष मिळाले. हा संपूर्ण परिसर एका मोठ्या सुरक्षित भिंतीने वाढलेला होता. संरचनात्मक अवशेषासह सातवाहन काळातील मातीची भांडी, तांबे आणि लोखंडी वस्तू, मातीपासून बनवलेले अनेक गोलाकार नाण्यांचे साचे, छाप, प्रतिछाप दोन्ही प्राप्त झाले होते. तसेच या टेकडीच्या पायथ्याशी गोलाकार आणि चौकोनी खोल्यांची एक मालिका आहे, ज्यामध्ये शिवलिंग स्थापित आहे. उत्खननात मंदिराच्या पायथ्याशी अनेक शिल्पे आढळली. मित्रांनो, मंचर हे भारताच्या संस्कृत वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. हे स्थळ शुंग, सातवाहन आणि गुप्त वाकाटक काळातील परिष्कृत मूर्तिकला आणि वास्तुलेखेचे प्रतिनिधित्व करते. हा कसा वाटला? मंचरचा व्हिडिओ नक्कीच बघा. आता आपण पुढच्या लोकेशनवरती जाणार आहोत. चला तर. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आलो. ते लोकेशन असं आहे की इथे उत्खनन करत असताना काही गौतम बुद्धांच्या मूर्ती जमिनीमध्ये आढळल्या. तर त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपले जाऊया आपण, त्याचं आपण माहिती भेटणार. तर तुम्हाला हे बुद्धविहाराचं नाव दाखवतो मित्रांनो. बोधिसत्व नागार्जुन संग्रहालय असं या बुद्धविहाराचं नाव आहे. ते तुम्हाला दाखवतो. तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही माहिती भेटणार आहे. आपण माहिती जाणून घेणार आहोत. हे बुद्धविहाराचं नाव बघा. चला आपण आतमध्ये जाऊया. पाषाण काळ, त्या पाषाण काळातील 70 ते 80,000 वर्षापासून तर 2.5 लाख वर्षापर्यंत मानवाचे इस्टोन टूल्स प्रच्युत मात्रेमध्ये या डोंगरावरती किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये उत्खननामध्ये सापडलेले. सांगण्याचं तात्पर्य आहे, त्या काळामध्ये या डोंगरावरती किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आदिमानवाचं वास्तव्य होतं, हे सायन्स सिद्ध केले. कळलं नाही बेटा? वरच्या टोकावरती आपण जाऊन बघितलेला तो स्तूप आहे. तिथे ज्या विंटांचं बांधकाम केलं माहीत आहे, एका विटेची लांबी किती आहे? 60 सेंटीमीटर.
60 सेंटीमीटर मीन्स 18 इंच, 30 सेंटीमीटर रुंदी आहे म्हणजे 9 इंच, आणि 2 इंचीची जाडी आहे, थिकनेस आहे. हे सारं बघितलं ना, सारं विंटांचं बांधकाम. नालंदाला देखील तसंच मिळतं, त्याचप्रमाणे विटा. त्या साऱ्या विंटांची जी बांधकाम केलेल्या विटा मातीची जूड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलेले कसल्या प्रकारची जूड आहे, फक्त माती आहे. पलीकडच्या भागाला लई मोठी एक दगडाची चट्टान, अजून 2 दऱ्या. एका दरीमध्ये दूषित वायू असल्या कारणाने तिथलं उत्खनन करता आलेलं आहे. दुसऱ्या दरीचं जे उत्खनन केलेलं आहे त्या दरीचं 15 ते 16 फुटापर्यंत उत्खनन केलेलं आहे. मध्यंतरी एक दगडाची चट्टान असल्या कारणाने तिथलं उत्खनन करता आलेलं नाही. जाण्याकरता मार्ग आहे बेटा, जे वृद्ध बनते आपल्या माडीला आपण जे स्टेप बनवतो असं सरळ पायऱ्या असतात. तिथे ज्या पायऱ्या आहेत बेटा जाण्याकरता अशा पायऱ्या. त्याचं तुम्ही डोळे मिटवून जरी चाललात तर इकडे पडत नाही, तिकडेही पडत नाही. कळलं की नाही? तिथून खालच्या भागाला एक 6 पायऱ्या. 4थ्या पायरीवरती महान आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांनी बनवलेल्या आयुर्वेदिकच्या गोळ्या एवढ्या मिळालेल्या. त्यातून खूप जाड असतील त्यावेळेस, आता होमिओपॅथिकच्या गोळ्या ज्या असतात त्याप्रमाणे त्या गोळ्या तिथं मिळालेल्या. आयुर्वेदाचार्य नागार्जुन राजाच्या दरबारामध्ये जाऊन आयुर्वेदिकच्या माध्यमातून हजारो लोकांचा औषधोपचार करायचे. त्यांना असं वाटलं जरी मी आयुर्वेदिकचं औषध वरांड्यान की पाट्यावरती चोडलं वेळ भरपूर लागेल, ज्याप्रमाणे मला रसायन पाहिजे त्याप्रमाणे ते तयार करून मिळणार नाही. हे व्ही भदंत आर्य नागार्जुन सुरेश असे आता तुम्ही जसं घेतलं ना त्यांच्या पुढे जे तुम्हाला वास्तुशिल्प बघितलेलं आहे, कळलं की नाही? हो बघितलं. हे 2200 वर्ष आधीचं. साईड जे आहे एस आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं मालकी हक्क आहे. ज्याप्रमाणे बिहारमध्ये नालंदा नाव ऐकलेलं असं, नालंदा हे भगवान तथागत यांच्या महापरिनिर्वाणाच्या 300 वर्षानंतर नालंदाचं सारश्रेय बांधण्याचं सारश्रेय राजा अशोकाला जाते. मनसरचे जे वास्तुशिल्प आहे हे वास्तुशिल्प भगवान तथागत यांच्या महापरिनिर्वाणाच्या 100 ते 150 वर्षानंतर हे मनसरचं वास्तुशिल्प एखाद्या राजाने, जमीनदारांनी किंवा सावकारांनी बांधलेलं नाही आहे. हे वास्तुशिल्प केवळ भंते लोकांनी निर्माण केलेलं आहे. मनसरच्या वास्तुशिल्पाच्या उत्खननाच्या सारश्रेय भदंत आर्य नागार्जुन सुरेश असे यांना. उत्खननाला सुरुवात 1998 पासून तर 2008 पर्यंत वेट उत्खनन केला. त्यावरती जेवढा निधी लागलेला आर्य नागार्जुन सुरेश असे यांचा. मोरे कार्ड, 7 वाहन कार्ड, आणखी उडा कार्ड, 3 कार्डचे अवशेष उपलब्ध होतात. एक जो धरणी आहे त्याच्या खाली आपण गेलो तर हिंदी कार्ड येतात. शृंग, पल्लव हे हिंदी कार्ड आहेत. धर्मावरती जास्त अन्याय जो केलेला आहे तो बंगाली केला. त्यांनी आपले उपासक, उपासिका, बाल आणखी बालिका आपलं सर्वांचं भगवान तथागत, महान पुण्यप्रतापी आयुर्वेदाचार्य नागार्जुन, आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पुण्य केलं त्या पुण्यप्रतापाने आपलं सर्वांचे जय हो, मंगल हो, कल्याण हो, सदा सुखी राहा, आणखी प्रगती पथावर जय भीम. मित्रांनो, आपल्याला या बुद्धविहाराबद्दल जी दिलेली माहिती आहे ही कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला, आता आमचा मित्रांनो एक शेवटचा पॉईंट आहे ड्रॅगन पॅलेस. ड्रॅगन पॅलेस झाल्यानंतर आम्ही आमच्या मुंबईच्या प्रवासाला निघणार आहोत. तर हा एक व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आजच्या आमचा दुसऱ्या दिवसाचा प्रवासाचा शेवट आहे ड्रॅगन पॅलेस. चला आपण जाऊया आता ड्रॅगन पॅलेस बघण्यासाठी. जय भीम मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही आलो आहे. नागपूरचा आमचा शेवटचा पॉईंट आहे तो आहे ड्रॅगन पॅलेस. हा ड्रॅगन पॅलेस असा आहे मित्रांनो, हा एक 10 एकरमध्ये वसलेला आहे आणि हा जापनीज पद्धतीने बांधलेला आहे. हा बुद्धविहार आहे. हा तुम्हाला मी आतून दाखवणार आहे. तर चला आतमध्ये. आतला परिसर बघू शकतो मी.
एक जापनीज पद्धतीने बांधला आहे. एक 10 एकर जागेमध्ये वसलेला हा ड्रॅगन पॅलेस आहे मित्रांनो. तर चला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता वाजलेच 6. तर काळोखाच्या अगोदर आपण बघूया आणि मग तुम्हाला या उजव्या हाताला जायचं आहे ड्रॅगन पॅलेस बघण्यासाठी. तर मित्रांनो चप्पल्स वगैरे आम्ही काढलेले आहेत शिव रँकमध्ये. तिथे पण चार्जेस पे करायला लागतात ना मित्रांनो. आतमध्ये एंट्री करताना 50 रुपये घेतले गाडी चार्जेस. आतमध्ये आलो चप्पलचे चार्जेस. तर ठीक आहे आपण आलो आहे बघण्यासाठी, आपण बघणार जाऊ. चला. नागपूर जिल्ह्यातील कनान कामठी येथील ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार हे जापनी वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मित्रांनो या बुद्ध विहाराचे उद्घाटन 23 नोव्हेंबर 1999 रोजी जपानचे रेव्हरंड निचिकी काटो यांच्या हस्ते झाले. हे मंदिर जपानी शैलीतील बांधलेले असून त्याच्या आकर्षक वास्तुकलेसाठी याला अनेक जागतिक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. येथील प्रार्थना कक्षातील बुद्ध मूर्ती जपानकडून थेट मिळाली आहे, जी चंदनाच्या लाकडाची असून ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. या ठिकाणी मित्रांनो ध्यान केंद्र, फिरण्यासाठी उद्यान हे नागपूरच्या प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक असून इथे दररोज अनेक पर्यटक आणि अनुयायी भेट देतात. हे मंदिर भारत आणि जपानमधील मैत्रीचे आणि शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. असा काय मित्रांनो आजूबाजूचा परिसर आहे. बघू एकदा खूप मस्त सुंदर वाटते. इथं आल्यानंतर अशी बुद्ध विहार बघायला नक्कीच या मित्रांनो. तर मित्रांनो असा हा ड्रॅगन पॅलेस होता. बुद्ध विहार एक जापनीज पद्धतीने बांधलेला हा बुद्ध विहार ड्रॅगन पॅलेस बोलतात त्याला. हा इथे आमचा आजचा प्रवासाचा शेवट झालेला आहे मित्रांनो. मध्ये एक शेवटचा प्रवास इथे आमचा झालेला आहे. आणि हा ड्रॅगन पॅलेसचा पण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो. तर भेटू आपण असंच पुढे नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम.